आपण बघूया रोल ऑफ प्रमाण ॲज अ रिसर्च टूल. आता आयुर्वेदमध्ये आपण काय करतो, मेन आपण काय करतो, आता जर व्याधी असेल तर आपण म्हणतो व्याधीचा मूळ शोधायचा, मग ते मूळ शोधून त्या मुळाचा उपचार करा, मग व्याधी बरी होईल. सो काय सांगितलं इथे की आयुर्वेदमध्ये आपला एम काय असतो, टू रिमूव्ह द रूट कॉज. आणि ह्यासाठी आपल्याला पहिलं तर रूट कॉज शोधावा लागेल. ते रूट कॉज शोधण्यासाठी आणि ट्रीटमेंट प्लॅन करण्यासाठी आपल्याकडे 4 टूल्स आहेत, ज्याला आपण म्हणतो प्रमाण. आता प्रमाण म्हणजे काय सांगितलं आहे, सुरुवात काय करायची की आयुर्वेदमध्ये आपल्याला काय असतं की रूट कॉज शोधा, त्याला एलिमिनेट करा आणि व्याधी ट्रीट करा. आता रूट कॉज शोधण्यासाठी आणि ट्रीटमेंट ठरवण्यासाठी यांनी आपल्याला 4 टूल्स दिलेत आयुर्वेदमध्ये, त्यांनाच आपण म्हणतो प्रमाण. सो काय सांगितलं आपण की आयुर्वेदमध्ये आपलं मेन एम काय असतं की रूट कॉज काढून टाकायचं आणि ट्रीटमेंट प्लॅन करायची. हे करण्यासाठी आयुर्वेदमध्ये आपल्याला 4 टूल्स दिलेत, त्याला म्हणतो प्रमाण. आता प्रमाण हे कसं असतं, प्रम म्हणजेच ट्रुथ किंवा रिअल नॉलेज, आणि ते ट्रुथ चेक करण्यासाठी आपण करतो प्रमाण, ते कन्फर्म करण्यासाठी आपण करतो प्रमाण. सो काय झालं इथे, प्रम म्हणजे रिअल नॉलेज आणि प्रमाण म्हणजे ज्याने आपण ते नॉलेज चेक करतो त्याला आपण म्हणतो प्रमाण. सो प्रम इज रिअल नॉलेज आणि प्रमाण इज मीन्स बाय विच वी कॅन चेक द ट्रुथ. सो प्रमाण म्हणजे सांगितलं दिस इज मीन्स ऑफ परीक्षा कर्म. आपल्याला परीक्षा करायची, परीक्षण करायची आहे, ते आपण कशा थ्रू करणार, प्रमाण थ्रू करणार. सो ह्याने आपण सगळं करू शकतो, डायग्नॉस करणार, प्रॉग्नॉस करणार, ट्रीटमेंट देणार, यासाठी आपण वापरतो प्रमाण. आता प्रमाण कोणते कोणते असतात, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अप्तोपदेश प्रमाण, युक्ती प्रमाण. आता रिसर्च काय असतं, रिसर्च म्हणजे तुम्हाला एक आयडिया येते, तुमची जर्नी सुरू होती आणि मग यू कम टू अ व्हॅलिड कन्क्ल्युजन, सगळे फॉर्म्युलेशन्स वगैरे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून यू कम टू अ फायनल कन्क्ल्युजन. आयुर्वेदामध्ये पण जे प्रमाण विज्ञान आहे त्याला आपण म्हणतो सायंटिफिक टूल ऑफ रिसर्च. इथे एक रिसर्चमध्येच हेल्प करते आहे ना आपल्याला, की आपल्याला कॉज फाइंड करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ह्यासाठी आपल्याला ते प्रमाण हेल्प करतं आहे. सो दिस इज अ सायंटिफिक टूल ऑफ रिसर्च. सो काय सांगितलं इंट्रोमध्ये, पहिलं तर आयुर्वेदचं एम असतं रिमूव्हिंग द रूट कॉज आणि मग ट्रीटमेंट प्लॅन करायचं. ह्यासाठी आचार्यांनी आपल्याला हे दिले, 4 प्रमाण दिले, 4 टूल्स दिले, ज्याला आपण म्हणतो प्रमाण. आता प्रम म्हणजे रिअल नॉलेज आणि प्रमाण म्हणजे मीन्स बाय विच यू कॅन चेक द रिअल नॉलेज. आता हे जे प्रमाण आहे ते आपल्याला परीक्षा कर्म करायला हेल्प करतं, जे आपण परीक्षण करतो. आपण चतुर्विध परीक्षण काय असतं, हेच असतं ना. सो हे जे प्रमाण आहे हे आपल्याला परीक्षणमध्ये हेल्प करतं आणि हे परीक्षण करून आपण डायग्नॉसिस करू शकतो, प्रॉग्नॉसिस करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो. सो हे 4 प्रमाण काय आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश, युक्ती. आता रिसर्च म्हणजे काय, इट इज अ जर्नी फ्रॉम आयडिया टू व्हॅलिड कन्क्ल्युजन. आणि ह्या सगळ्यामध्येच आता इथे मग आपल्याला तेच होते की आपल्याला काय करायचं आहे, रूट कॉज शोधून ट्रीटमेंटपर्यंत न्यायचा विषय. सो ह्यामध्ये आपल्याला प्रमाण हेल्प करते. सो प्रमाण इज अ सायंटिफिक टूल ऑफ रिसर्च. सो एवढं कळलं. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे, हे जे 4 प्रमाण आहेत ना, हे रिसर्चच्या प्रत्येक स्टेपला हेल्प करतात. म्हणजे रिसर्च प्लॅन करायला, रिसर्च एक्झिक्यूट करायला, रिसर्चचं कन्क्ल्युजन काढायला, प्रत्येक स्टेपला हे आपल्याला प्रमाण हेल्प करतील. सो प्रमाण काय आहे, दीज आर सायंटिफिक मेथड्स ज्याने आपण व्हॅलिड नॉलेज अक्वायर करू शकतो. आणि रिसर्च पण तेच झालं ना, रिसर्चमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सायंटिफिक मेथड्स वापरून सगळं जे काय आपल्याला मेन एम आहे तो प्राप्त करायचा आहे. प्रमाण पण तेच आहे, प्रमाण इज सायंटिफिक मेथड्स ज्याने वी कॅन अक्वायर व्हॅलिड नॉलेज. सो हे जे प्रमाण आहे ते आपल्याला रिसर्चमध्ये खूप कामाला येतील, कारण आपल्याला जे एम येतात हे आपल्याला साथ देते. ह्यांचा पण मोठं सेम आहे, आपला पण मोठं सेम आहे. मग आता नेक्स्ट काय सांगितलं आहे, हे जे 4 प्रमाण आहेत त्यातलं जे आप्तोपदेश आहे हे प्रायमरी सोर्स आहे, मग तिथून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. वरॅज जे प्रत्यक्ष आणि अनुमान आहे ह्याचा नॉलेज आपल्याला एक्झामिनेशन केल्यानंतर भेटतं. म्हणजे आप्तोपदेश आहे हे एक सोर्स जिथून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटू शकते. सो आता पहिला आपण बघूया आप्तोपदेश. आप्त म्हणजेच एखादी इंडिव्हिज्युअल किंवा पर्सनॅलिटी, किंवा आप्त म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट्स लाईक वेदाज, संहिताज किंवा मॅन्युस्क्रिप्ट्स. आता हे तर झालं आयुर्वेदमध्ये. आजकालचं बघायचं झालं तर जे रिसर्च जर्नल्स असतात किंवा मग सायंटिफिक वेबसाईट्स असतात वेगळ्या वेगळ्या, ह्यांना पण आपण म्हणू शकतो आप्त. सो आप्त म्हणजे काय, एखादं इंडिव्हिज्युअल किंवा पर्सनॅलिटी. ऑल्सो हँड रिटन डॉक्युमेंट्स जे आहेत त्यांना आपण आप्त म्हणतो. हँड रिटन डॉक्युमेंट्स लाईक वेदाज, संहिताज, मॅन्युस्क्रिप्ट्स
आणि आजकाल जे आपले रिसर्च जर्नल्स असतात किंवा मग जे वेगवेगळे रिसर्च सायंटिफिक वेबसाईट्स असतात त्याला पण आपण म्हणू शकतो आप्त. आता आपण जेव्हा रिसर्च करतो तर रिसर्च सुरू करण्याआधी जे आपल्याला आयडिया येते ते आपलं फर्स्ट स्टेप काय असतं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ लिटरेचरलाच आपण म्हणू शकतो आप्तोपदेश. आता रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे काय, आता मला एक आयडिया आली, ठीक आहे, मी इन्सोमनियाचे हे इफेक्ट्स असतात ह्याच्यावर रिसर्च करेल, पण ते झालं आहे का आधी हे बघायला कुठेतरी लागेल ना मला जायला, तिथे मला कळेल की हे कोणी केलं आहे का आधी, मग हे मी तेच करते ना, आप्तोपदेशच झालं हे. सो दिस इज डन टू अवॉइड रिपिटेशन ऑफ वर्क. ऑल्सो तिथे तुम्हाला नवीन आयडिया भेटेल की जुनं काय काय झालं आहे ह्याच्यावर रिसर्च, ह्याच्यावर मी अजून फर्दर काय रिसर्च करू शकते हे तुम्हाला आयडिया भेटेल रिव्ह्यू ऑफ लिटरेचर केल्याने. सो आप्तोपदेश म्हणजेच आपण म्हणू शकतो जे रिसर्चमध्ये आपली ही स्टेप असते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, त्यासोबत आपण कम्पेअर करू शकतो. हे आपण का करतो, सो दॅट आपलं रिपिटेशन होणार नाही त्या टॉपिकवर. ऑल्सो की त्या टॉपिकच्या बाबतीत आपल्याला नॉलेज भेटेल, आधी काय काय झालं आहे ह्याच्यावर मी पुढे काय काय करू शकते हे सगळं भेटेल रिव्ह्यू ऑफ लिटरेचर केल्याने. आणि आता आप्तवचन जे आहे त्याला आपण होतं युनिव्हर्सल ट्रुथ, म्हणजे हे खोटं असूच शकत नाही. सो एक फंडामेंटल स्टोर आहे ना हे, जिथून आपल्याला रिसर्चसाठी कामाला गोष्टी भेटतील. सो आप्तवचन इज युनिव्हर्सल ट्रुथ. सो त्यामुळे दिस इज अ फंडामेंटल स्टोर फॉर रिसर्च वर्क. सो आप्त म्हणजे यथार्थ वक्ता, जो एकदम प्रिसाइजली बोलतो, आणि तो जे बोलतो त्याला आपण म्हणतो आप्तोपदेश. आता आपण म्हणलं आप्त म्हणजे जो प्रिसाइजली बोलतो. सो आपण आप्त कोणाला म्हणू शकतो, तर 3 क्रायटेरिया दिलेत. पहिलं की जे रज आणि तम दोषापासून मुक्त असतात. सेकंड, ज्यांना तिन्ही कालांचं ज्ञान असतं, म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तिन्ही कालांचं त्यांना ज्ञान असतं, आणि त्यांना अनडाऊटफुल नॉलेज आहे, त्यांना काही डाऊट नाही आहे त्यांच्या नॉलेजवर, त्यांचं अनडाऊटफुल नॉलेज असतं. सो आप्त कोणाला म्हणणार, विच आर हू आर फ्री फ्रॉम रज अँड तमोगुण. सेकंड, ज्यांना तिन्ही कालांचं ज्ञान आहे. थर्ड सांगितलं ज्यांना अनडाऊटफुल नॉलेज आहे. आता आप्तोपदेश कामाला कसं येतं आहे, आता आप्तोपदेश आपल्याला रोगाचं परीक्षण करायला हेल्प करतं आणि चिकित्सा करायला हेल्प करतं. आता पेशंट आला आहे, सो आपल्याला एखाद्या कन्फ्युजनला यायला की डायग्नोसिस हे आहे, ट्रीटमेंट हे आहे, ह्या आधी संहिताचा रेफरन्स घ्यावा लागेल की ठीक आहे ज्वरामध्ये हे लक्षणं दिसत आहेत, पण हे ज्वराचेच आहेत का, हे कुठून कळलं तुम्हाला, संहितेमधून. सो हे ते झालं आप्तोपदेश कसं आपल्याला फायद्याचं आहे. त्यांनी आपण रोगाचं परीक्षण करतो आणि चिकित्सा करतो त्यांचा रेफरन्स घेऊन. सो आप्तोपदेश इज अ रिलायबल सोर्स ऑफ एक्झिस्टिंग नॉलेज, ज्याने आपल्याला हेल्प होती की आपण रिसर्चमध्ये नवीन आयडियाज आणू, परत जे आपले आयडियाज आहेत त्यात आपण डेव्हलपमेंट करूया, हे आपण आप्तोपदेशच्या हेल्पने करतो, म्हणजेच रिव्ह्यू ऑफ लिटरेचरने करतो. सो आप्तोपदेशचा इम्पॉर्टन्स काय सांगणार आपण, पहिलं तर आपल्याला ते रोगाची परीक्षा करायला हेल्प करतं. सेकंड, ह्याच्या बेसिसवर आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणचं नॉलेज भेटेल आणि अनुमान प्रमाण कळेल. थर्ड, की आप्तोपदेशच्या बेसिसवर आपण निदान, रूप, चिकित्सा हे ठरवू शकतो. सो इम्पॉर्टन्स ऑफ आप्तोपदेश प्रमाण काय काय झालं, इट हेल्प्स इन रोग परीक्षण, मग त्याचं रोगाचं निदान, लक्षण, चिकित्सा हे ठरवायला हेल्प करतं, त्याच्या बाबतीत नॉलेज देतं, आणि आप्तोपदेशच्याच बेसिसवर आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणचं ज्ञान होतं आणि अनुमान प्रमाणचं ज्ञान होतं. मग आता सेकंड आपण बघूया प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, की जे आपल्याला सेन्स ऑर्गन्स आणि माइंडच्या हेल्पने जे नॉलेज भेटतं दॅट इज प्रत्यक्ष प्रमाण. की आता मला डोळ्यांनी दिसतंय, दॅट इज प्रत्यक्ष दिसतंय मला, प्रत्यक्ष ऐकू येतंय मला, दॅट इज प्रत्यक्ष प्रमाण. जे नॉलेज इज पर्सिव्ड बाय सेन्स ऑर्गन्स आणि माइंड इज प्रत्यक्ष, आणि ते ज्या मीन्स थ्रू आपल्याला दिसतंय कळतंय दॅट इज प्रत्यक्ष प्रमाण. सो प्रत्यक्ष is the knowledge which is perceived by sense organs and mind, आणि the medium through which हे knowledge is perceived is known as प्रत्यक्ष प्रमाण. आता आचार्य चरकाचार्यांनी विमानस्थानमध्ये सांगितलेलं की तुम्हाला कोणत्याही डिसीजचं प्रॉपर नॉलेज पाहिजे तर तुम्हाला हे 3 प्रमाणांनी भेटेल. प्रत्यक्ष प्रमाणांनी, पहिलं सगळ्यात मेन तर आप्तोपदेश प्रमाण. सो आप्तोपदेश प्रमाणांनी, प्रत्यक्ष प्रमाणांनी आणि अनुमान प्रमाणांनी. सो प्रत्यक्ष प्रमाण एवढं महत्त्वाचं आहे. सो हे सांगायचं. आता नेक्स्ट सांगितलं की प्रत्यक्ष प्रमाणांनी आपण डिरेक्टली आपल्याला नॉलेज भेटू शकतं.
एक्सेप्ट रस. रस सोडून बाकीच्या सगळ्या सेन्सेसचं आपल्याला नॉलेज डिरेक्टली भेटतं. दुसरे सेन्सेस काय? शब्द, स्पर्श, रूप, गंध. दीज कॅन बी पर्सिव्ड डिरेक्टली आणि हे आपल्याला हेल्प करतं रोग आणि रोगी परीक्षा करण्यामध्ये. आता प्रत्यक्षप्रमाणे मला दिसतंय समोर, डोळ्यांच्या हेल्पने मला दिसतंय की ठीक आहे पेशंट स्थूल आहे, कृश आहे, सो हे मला परीक्षा करण्यात हेल्प करतंय ना. ऑल्सो हे आता जे गंध आहे हे असतं डायबिटीजमध्ये, प्रमेहमध्ये, मधुमेहामध्ये मधुसमान गंध असतं. सो हे आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने कळतं आहे ना, रोगरोगी परीक्षण करण्यात हेल्प करतं हे प्रत्यक्ष प्रमाण. सो काय सांगितलं आहे? एक्सेप्ट रस. दुसऱ्या सगळ्या सेन्सेसचं ज्ञान भेटतं आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण करण्याने आणि ह्यानी आपल्याला रोग आणि रोगीची परीक्षा करायला हेल्प होती. आता रिसर्चमध्ये आपल्याला काय करायचं असतं? रिसर्च सुरू करण्याआधी पहिलं तर आपल्याला सगळा डेटा कलेक्ट करायला लागतो. आता हा जो डेटा कलेक्ट करतो हे आपल्याला 2 टाईप्सने आपण करतो. प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. सेकंडरी डेटा म्हणजे जे आप्तोपदेशसारखं झालं, पण प्रायमरी डेटा जे आहे दॅट इज की प्रायमरी सोर्सेसपासून आपण डेटा घेतो आहे. कसं घेतो? काही क्वेश्चनेअर करतो, इंटरव्ह्यूज घेतो, ऑब्झर्व करतो, ऑल्सो आपण काय करतो? सर्वेज घेतो, एक्सपेरिमेंट करतो. ह्यालाच आपण म्हणतो प्रत्यक्ष प्रमाण. केलं कोरिलेट. कसं केलं कोरिलेट? की आता जे आपण रिसर्च करतोय, रिसर्च करण्याआधी डेटा कलेक्ट करायचा. डेटा कलेक्ट जो करतो तो होतो प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. आता प्रायमरी डेटा म्हणजे काय? की जो आपल्याला ऑब्झर्वेशन करून भेटला आहे, क्वेश्चनेअर्स विचारून भेटला, इंटरव्ह्यू घेऊन भेटला आहे, एक्सपेरिमेंट करून भेटला आहे, सर्वे करून भेटला आहे. इथे काय केलं आपण? सेन्स ऑर्गन्सचाच हे केलं ना. मग ह्यालाच आपण कोरिलेट करतो विथ प्रत्यक्ष प्रमाण. जे प्रायमरी डेटा आहे इट इज कलेक्टेड फ्रॉम प्रायमरी सोर्सेस, त्यामुळे आपण त्याला प्रायमरी डेटा म्हणतो. ह्यात काय येतं? ऑब्झर्वेशन, क्वेश्चनेअर, इंटरव्ह्यू, एक्सपेरिमेंट, सर्वे आणि ह्याला आपण कम्पेअर करतो विथ प्रत्यक्ष प्रमाण. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे? प्रत्यक्ष प्रमाणमध्ये आपण 5 सेन्स ऑर्गन्स आणि माइंड ह्या 6 गोष्टींच्या हेल्पने डिरेक्टली नॉलेज प्राप्त करतो. सो प्रत्यक्षमध्ये काय काय सांगितलं? पहिलं तर प्रत्यक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? मग चरकाच्या आणि विमानस्थानमध्ये काय सांगितलं आहे? मग ह्याचं नॉलेज जर आपल्याला भेटलं तर आपल्याला रोग आणि रोगीची परीक्षण करता येते. मग कोरिलेट करायचं रिसर्चमध्ये कशी शोध करू शकतो आणि मग सांगितलं ह्याने आपल्याला करेक्ट नॉलेज भेटतं. मग आता नेक्स्ट काही लिमिटेशन्स सांगितलेत. आता मग अशी आप्तोपदेशमध्ये पण काही लिमिटेशन्स सांगितलेले ते राहिलं आपलं. आप्तोपदेशमध्ये सांगितलं आहे आता क्लोम हा कॉन्सेप्ट आहे पण तो त्यांनी नीट सांगितला नाही आहे. सो तिथं एक लिमिटेशन झालं की क्लोम हा कॉन्सेप्ट तिथं क्लिअर नाही आहे. सो टू अंडरस्टँड सम ऑफ दिस फॅक्ट्स आपल्याला रिसर्च करावं लागेल. सो आप्तोपदेशची हेल्प घेऊन रिसर्च करायला लागेल, पण क्लोमचा कॉन्सेप्ट एवढा क्लिअर नाही आहे. प्रमाणमध्ये काय सांगितलं आहे? प्रमाणमध्ये इथे प्रॉब्लेम हा सांगितला आहे की काही प्रत्यक्ष बाधक भाव सांगितलेत की आता जे प्रत्यक्ष प्रमाणे आपल्याला नॉलेज भेटतं आहे त्यात नॉलेजमध्ये काही अडथळा आणू शकतात. ह्याला सांगितलं आहे प्रत्यक्ष बाधक भाव. आणि हे ओव्हरकम करण्यासाठी, ह्या लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत. आता कसं सांगितलं आहे? अति सूक्ष्म गोष्टी असतील. सूक्ष्म गोष्टींचं नॉलेज भेटेल का आपल्याला? नाही. पण ते ओव्हरकम केलं आहे बाय डेव्हलपिंग मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप असेल तर अतिसूक्ष्म गोष्टींचं ज्ञान होईल. सिमिलरली आवरण असेल, आवरण म्हणजेच कवर्ड गोष्ट असेल, त्याचं नॉलेज कसं होणार आपल्याला? पण ह्यासाठी आपण उपाय काढला आहे एक्सरे, MRI, USG. सो हे सांगायचं लिमिटेशन. पहिलं तर सांगितलं अतिसूक्ष्म आणि मग सांगितलं आवरण. मग आता नेक्स्ट इथे इम्पॉर्टन्स ऑफ प्रत्यक्ष प्रमाण. आता प्रत्यक्ष म्हणजे काय? की आपल्याला डोळ्याने दिसतंय, कानाने दिसतंय, कानाने ऐकू येतंय, नाकाने वास येतोय. सो ह्या हेल्पनी आपण रोगीचं परीक्षण करू शकतो, रोगाचं परीक्षण करू शकतो. सो पहिलं इम्पॉर्टन्स सांगितलं की प्रत्यक्षाच्या हेल्पनी आपण रोगीचं परीक्षण करू शकतो, रोगाचं परीक्षण करू शकतो. सो प्रत्यक्षाचा हेल्प घेऊन आपण दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न हे परीक्षण करू शकतो. ह्याच्यासाठी हे बेस आहे, कारण डायग्नोज करण्यासाठी दर्शन, स्पर्शन, प्रश्न करावंच लागतं. यासाठी आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण हेल्प करतं. मग नेक्स्ट सांगितलं आता पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट काय काय होतीये हे पण दर्शन प्रमाणेच कळेल ना. हे दर्शन म्हणजेच काय? डोळ्यांनी कळते. म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाणच्या हेल्पनी पेशंटमध्ये कसे इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत हे आपण चेक करू शकतो. नेक्स्ट जे आपलं अष्टविध परीक्षण आहे, दशविध परीक्षण आहे, स्थानिक परीक्षण आहे, हे पण
प्रत्यक्ष प्रमाणच्याच हेल्पनी होतं. ऑल्सो जे मेंटल आणि फिजिकल चेंजेस आहेत हे पण आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणानेच कळतात. सो इम्पॉर्टन्स काय सांगितलं प्रत्यक्ष प्रमाणचा, की आपण रोगी परीक्षण करू शकतो, रोग परीक्षण करू शकतो, आपण करू शकतो दर्शन स्पर्शन प्रश्न, अजून आपण करू शकतो अष्टविध परीक्षा, दशविध परीक्षा, स्थानिक परीक्षा. ऑल्सो पेशंटमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स होत आहेत हे पण प्रत्यक्ष प्रमाणाने कळणार, आणि फिजिकल आणि मेंटल चेंजेस पण प्रत्यक्ष प्रमाणेच कळणार. मग आता थर्ड आपण बघूया अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजेच इनडिरेक्ट नॉलेज, म्हणजेच आपण जे म्हणतो अंदाज लावणे. अनुमान म्हणजेच अंदाज लावणे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे त्यावरून आपण अंदाज लावतो की बाकीच्या गोष्टी काय असतील. हे आपण कशाच्या बेसिसवर करतो? ऑन द बेसिस ऑफ रिझनिंग, इंटरफिअरन्स आणि परसेप्शन. सो ह्याच्यामध्ये काय असतं, अनुमानमध्ये आपण इनडिरेक्ट नॉलेजचं प्राप्ती करतो ऑन द बेसिस ऑफ रिझनिंग किंवा इंटरफिअरन्स. मग आता नेक्स्ट आहेत अनुमान प्रमाणचे टाईप्स. अनुमान प्रमाणचे 3 टाईप्स पडतात. 3 टाईप्स काय पडतात? पहिलं तर शेषवत अनुमान, सेकंड पूर्ववत अनुमान, आणि थर्ड सामान्यतोदृष्ट अनुमान. आता आपण एक एक करून बघूया. पहिलं आपण सांगितलं शेषवत अनुमान. शेषवत अनुमान म्हणजे काय, की मला इफेक्ट माहिती आहे, मला लक्षणं दिसत आहेत की ठीक आहे वॉमिटिंग होते आहे, वॉमिटिंगमध्ये अनडायजेस्टेड फूड पडतं आहे, ह्याच्यावर मी अनुमान लावणार की कॉज काय असेल, ह्याने आधी काय केलं असेल, ह्याने आधी अध्ययन केलं असेल. सो शेषवत म्हणजेच पास्टचं नॉलेजचं आपण हे लावतो आहे, तर काय म्हणतात गॅसिंग करतो आहे. सो इथे काय करतो आपण, इंटरफिअरन्स ऑफ कॉज फ्रॉम द इफेक्ट, म्हणजे जे कार्यकारण भाव असतं आपण म्हणतो. कार्य म्हणजे जे होतं आहे, कारण म्हणजे कॉज. आता इथे कार्य आपल्याला माहिती आहे की इंडायजेशन झालं आहे, वॉमिटिंग होतं आहे, त्यातून अनडायजेस्टेड फूड पडतं आहे, पण आता ह्याचं कारण काय असणार, कॉज काय असणार, अध्ययन करतो आहे. सो हे आपण गेस करणं इज शेषवत अनुमान प्रमाण. सो पहिलं सांगितलं शेषवत अनुमान प्रमाण, ह्याच्यामध्ये आपण पास्ट गेस करतो आहे, पास्ट काय असेल ह्याचा अंदाजा लावतो आहे. सो ह्यात इंटरफिअरन्स ऑफ कॉज फ्रॉम द इफेक्ट. ह्याचं एक्झाम्पल सांगितलं अनडायजेस्टेड फूड, वॉमिटिंग असेल तर आपल्याला अंदाज लावणार की अध्ययन झालं असेल. आणि ह्याच्यासोबत रिसर्चमध्ये कम्पेअर करायचं झालं तर ह्याला आपण कम्पेअर करतो विथ केस कंट्रोल स्टडी डिझाईन. केस कंट्रोल स्टडी डिझाईन किंवा मग रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी का, कारण आपण जरा उलट्या दिशेमध्ये इथे जातो आहे ना, म्हणजे आत्ता माहिती आहे आत्ता काय, पण आपण पास्टमध्ये काय झालं असेल गेस करतो आहे. दिस इज रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी. सो ह्याला आपण कम्पेअर करतो शेषवत अनुमानला केस कंट्रोल स्टडी डिझाईन. केस कंट्रोल स्टडी डिझाईन. मग सेकंड येतं पूर्ववत म्हणजेच आता मला माहिती आहे ठीक आहे हा आत्ता गरम हे पितो आहे, नंतर ह्याची जीभ भाजणार आहे पुढे जाऊन, किंवा मग आत्ता हा स्पायसी फूड खातो आहे, नंतर जाऊन ह्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होणार आहे. सो इथे काय करतो आहे इथे आपण कॉज माहिती आहे त्या बेसिसवर आपण गेस करतो आहे, अंदाज लावतो आहे की इफेक्ट काय असेल. म्हणजे आता जर छर्दी आहे ह्याला तर मला वाटतं आहे की आता ह्याला रुलास पण होणार, जर ह्याला ताप आले तर ह्याला जांभळे येणार. म्हणजेच आता ना कारण माहिती आहे मला, आता मी ह्याच्यामुळे काय होईल हे गेस करते, फ्युचर गेस करते. आणि रिसर्चमध्ये कम्पेअर करायचं झालं तर आपण ह्याला कोरिलेट करू शकतो विथ कोहोर्ट स्टडी डिझाईन. पूर्ववत लिहिताना डबल ओ लागत होतं, इथे पण डबल ओ लागला आहे, कोहोर्ट स्टडी डिझाईन. त्याचं आपण म्हणतो प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. मग अशी होतं रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी, आता आहे प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. मग आता थर्ड येतं सामान्यतोदृष्ट अनुमान. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इथे आपण प्रेझेंटला रिलेट करतो. म्हणजे आत्ता हे बघा ह्याचं बल चांगलं आहे, हा हेल्दी आहे, म्हणजे ह्याचं व्याधिक क्षमता चांगलं असेल, म्हणजे प्रेझेंटच गेस करतो आपण की आत्ता काय असू शकतं. आणि ह्याचं रिसर्चमध्ये आपण ह्याला कोरिलेट करतो विथ क्रॉस सेक्शनल स्टडी. तो काय सांगितलं, एकतर आपण जेव्हा पास्ट गेस करतो आहे त्याला आपण कम्पेअर केलं विथ केस कंट्रोल स्टडी डिझाईन. त्याला आपण म्हणतो रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी. म्हणजे पूर्ववत आहे जिथं आपण फ्युचर गेस करतो त्याला आपण कम्पेअर केलं विथ कोहोर्ट स्टडी डिझाईन. ह्याला आपण म्हणतो प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी. म्हणजे थर्ड आहे सामान्यतोदृष्ट अनुमान. ह्याच्यामध्ये आपण ह्याला कम्पेअर केलं विथ क्रॉस सेक्शनल स्टडी. आता हे जे आहे ना अनुमान, ह्याला आपण काय करतो,
आपण कार्य आणि कारण ह्यांच्यामध्ये रिलेशनशिप एस्टॅब्लिश करतो आहे. म्हणजेच कार्य कारण भाव संबंध लावतो आहे आपण अनुमान करून. आणि हे अनुमान प्रमाण करूनच आपण रोग आणि रोगीचं परीक्षण करू शकतो. हे फार महत्त्वाचं असतं इथे. आणि इथे काय सांगितलं आहे की हे आता प्रत्यक्षपेक्षा कसं बेटर आहे. आता प्रत्यक्षमध्ये ना कधी कधी डिरेक्ट परसेप्शन करायला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, ज्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष बाधक भाव. वेअरॅज ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ओव्हरकम करू शकतो विथ अनुमान प्रमाण. सो इंटरप्रिटेशन करून आपण ते ओव्हरकम करू शकतो. सो रिसर्चमध्ये आपण अनुमान कसं करणार की आपण जे काही कलेक्ट केलेला डेटा आहे त्याला ॲनालाइज करायचं, त्याचे एक्सपेरिमेंट्स करायचे आणि मग जे काय आहे ते इंटरफिअर करायचं, कन्क्ल्यूड करायचं. सो इंटरफिअरन्स फ्रॉम कलेक्टेड डेटा आफ्टर डुईंग इट्स ॲनालिसिस अँड एक्सपेरिमेंट्स. आता अनुमान प्रमाणचे 2 टाईप सांगितल्यात. स्वार्थ अनुमान, पर अर्थ अनुमान. नावावरून कळते स्वार्थ म्हणजे स्वतःसाठी, पर अर्थ म्हणजे दुसऱ्यांसाठी. सो स्वार्थमध्ये ह्या टाईप ऑफ अनुमानमध्ये काय होतं की एफर्ट्स आर मेड टू गेट नॉलेज, पण स्वतःसाठी. त्यात तो डोकं लावतो आहे की काय असेल कार्यकारण भाव वगैरे, पण दिस इज फॉर हिमसेल्फ. मग पर अर्थ अनुमान म्हणजे की तुम्हाला नॉलेज भेटल्यानंतर तुम्ही ते दुसऱ्यांना दाखवताय, दुसऱ्यांना सांगताय. आता ह्यासाठी आता आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगतो ह्यासाठी 5 कंपोनंट्स ऑफ रिझनिंग सांगितले, ज्यालाच आपण म्हणतो पर अर्थ अनुमान. तिथं काय काय सांगितले. पहिलं प्रतिज्ञा, मग हेतू, मग उदाहरण, मग उपनय आणि निगमन. आता हे काय, ह्याने आपण पहिलं ते नॉलेज प्राप्त करायचं. मग ह्या 5 कंपोनंट्सचा यूज करून ते नॉलेज दुसऱ्यांना द्यायचं. आता ह्याला आपण रिलेट करू शकतो विथ रायटिंग द रिपोर्ट्स किंवा रिझल्ट्स. जे आपण रिपोर्ट्स लिहितो ते का लिहितो, सर नंतर कोणतरी वाचेल, त्यांना ज्ञान प्राप्त होईल. हेच येतं अंडर परार्थ अनुमान. पहिलं आपण बघितलं स्वार्थ अनुमान, मग आपण बघितलं परार्थ अनुमान. हे आपण दुसऱ्यांसाठी करतो. ह्याला आपण कम्पेअर केलं आहे विथ रायटिंग द रिपोर्ट्स ऑर रिझल्ट्स. आता नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाचं महत्त्व काय की अनुमान प्रमाणाने काय आपण करू शकतो, काही ठिकाणी ना सफिशियंट इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली नसती. इन्फॉर्मेशनच भेटत नाही, काही करा कुठंच नाही आहे त्या बाबतीत. काय करणार, गेस मारा, अनुमान मारा. सो आपण हे कधी फायदा असतो अनुमान प्रमाणाचा, जेव्हा आपल्याला सफिशियंट इन्फॉर्मेशन भेटत नाही आहे तेव्हा. आणि अनुमानच्या हेल्पने आपण पास्ट, प्रेझेंट, फ्युचर सगळ्यांचं ज्ञान प्राप्त करू शकतो, सगळ्यांचं नॉलेज आपल्याला होऊ शकतं. आणि ह्यानी आपण एटिओलॉजी डिकोड करू शकतो. ऑल्सो डायग्नॉसिसमध्ये हेल्प करतं. म्हणजे हेच आहे, आपण काय सांगितलेलं आहे की ह्याने आपल्याला पास्ट पण कळतं, फ्युचर पण कळतं. सो अनुमानमुळे आपल्याला एखाद्या डिसीजची एटिओलॉजी पण कळती आणि त्याचं डायग्नॉसिस पण करता येतं. हे सगळं अनुमानच्याच बेसिसवर चालतो हा खेळ. सो अनुमानमध्ये काय काय सांगितलं, पहिलं आपण सांगितलं की म्हणजे काय की इनडायरेक्ट नॉलेज भेटतं बेस्ड अपॉन रिझनिंग आणि इंटरफिअरन्स आणि प्रायर करितेचं परसेप्शन. मग 3 टाईप सांगितले, शेषवत, पूर्ववत, सामान्योत दृष्ट, सामान्यो अतो दृष्ट. मग त्यानंतर आपण काय सांगितलं, कार्यकारण भाव संबंध असतं. मग अजून आपण सांगितलं की कसं प्रत्यक्षात जे प्रॉब्लेम्स येत होते ते आपण अनुमानने ओव्हरकम करू शकतो. त्यानंतर 2 टाईप सांगितले, स्वार्थ, परार्थ. आणि आता इम्पॉर्टन्स बघितला. सो आता आपण बघूया 4th, दॅट इज युक्ती प्रमाण. आता युक्ती म्हणजे काय, युक्ती हा शब्द आला युज धातूपासून. युज म्हणजे एकत्र आणणे, टू युनाइट, टू जॉईन, टू ब्रिंग टुगेदर. आणि युक्ती म्हणजे सांगितलं इट इज परसेप्शन ऑफ कॉमन नॉलेज ऑफ मल्टिपल रिझन्स. म्हणजेच आपण म्हणू शकतो जे आपण ॲनालाइज करतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो, वेगवेगळे रिझन्स बघतो आणि या सगळ्यांचा विचार करून एक प्रॉपर आपण कन्क्ल्युजन काढतो, एक कॉमन परसेप्शन काढतो. सो इट इज परसेप्शन ऑफ कॉमन नॉलेज ऑफ मल्टिपल रिझन्स. सो ह्यालाच आपण कम्पेअर करतो विथ ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये आपल्याला जे नॉलेज भेटतं ते आपण वेगवेगळ्या फॅक्टर्सचा विचार करून आपल्याला नॉलेज भेटतं. सो वेगवेगळ्या फॅक्टर्सचा विचार करून देन वी गेट द नॉलेज. दिस इज युक्ती. सो काय सांगितलं, युक्ती हे युज धातूपासून बनले विच मीन्स ब्रिंग टुगेदर किंवा जॉईन किंवा युनाइट. सो युक्ती म्हणजे काय, इट इज नीडेड फॉर परसेप्शन ऑफ कॉमन नॉलेज ऑफ मल्टिपल रिझन्स. युक्ती may be translated as analysis. Knowledge that one arrives at after a careful introspection of various factors is known as युक्ती. आता काय होतं,
वेगवेगळे फॅक्टर्स असतात, वेगवेगळे पॉझिटिव्ह फॅक्टर्स असतात, सगळ्यांचं कंबाईन करून मग आपल्या डोक्यात जे नॉलेज येतं त्याला आपण म्हणतो युक्ती. सो युक्ती म्हणजे काय की वेगळ्या फॅक्टर्सवरून, वेगवेगळे पॉझिटिव्ह फॅक्टर्सवरून एखादं कन्क्ल्युजनवर येणं, सगळं कंबाईन करून मग एक कन्क्ल्युजन काढणं इज युक्ती. आता युक्तीच्या मदतीने आपल्याला तिन्ही कालांचं नॉलेज होतं, तिन्ही वर्गांचं नॉलेज होतं, दॅट इज धर्म अर्थ काम. पण ह्यासाठी लागतं प्रॉपर प्रेझन्स ऑफ माइंड, इंटेलेक्ट, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉट, कोऑर्डिनेशन ऑफ आत्मा, सेन्स ऑर्गन्स अँड देअर ऑब्जेक्ट्स. सो काय झालं आत्तापर्यंत पहिला पार्ट कळलेलं आपल्याला. हे आपण वेगवेगळ्या पॉझिटिव्ह फॅक्टर्सला कंबाईन करतो आणि मग नॉलेज प्राप्त करतो. ह्याच्या हेल्पने, युक्तिप्रमाणच्या हेल्पने आपल्याला तिन्ही कालांचं नॉलेज भेटतं, तिन्ही वर्गांचं नॉलेज भेटतं. आणि ह्यासाठी काय लागतं प्रॉपर प्रेझन्स ऑफ माइंड, इंटेलेक्ट आणि कोऑर्डिनेशन ऑफ आत्मा, इंद्रिय आणि त्यांचे विषय. आता हे मॉडर्न म्हणजे आपल्या ट्रीटमेंटमध्ये हे डायग्नोस आणि ट्रीट करायला हेल्प करतं कधी जर मल्टिपल दोष असतील, सिम्पटम्स फार कन्फ्युजिंग असतील आणि खूप कमी ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि त्यात ह्या डिसीजमध्ये बरेच कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत. सो अशा केसमध्ये आपल्याला युक्ती लावायला लागेल, विचार करायला लागेल सगळ्या फॅक्टर्सचा. हे केलं तर हे, ते केलं तर ते, सगळा विचार करून आपण डायग्नोस करणार आणि ट्रीट करणार. ऑल्सो जे आपलं ह्याच्यामध्ये क्रियामध्ये सांगितलं आहे षडविध क्रियाकाल, जे षटक्रियाकाल सांगितलेत, जे औषधी सेवन काल सांगितले, हे सगळं पण युक्तीप्रमाणेच आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून हा सेवन काल सांगितला आहे, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून हे 6 काल सांगितले आहेत. सो वेगवेगळ्या पॉझिटिव्ह फॅक्टर्सचा विचार करून एक कन्क्ल्युजन काढलं आहे की अशी 6 काल असतात, अशी 7 काल असतात. आता नेक्स्ट सांगितलं आहे युक्ती म्हणजेच अनुमान प्रमाण. युक्तीचा हेल्प घेऊन तुम्ही एका अनुमानावर येता. सो युक्ती इज मेड बाय अनुमान इज मेड बाय मीन्स ऑफ युक्ती. आता नेक्स्ट सांगितलं जेव्हा डॉक्टरला ट्रीटमेंट करायची असते, ट्रीटमेंट प्लॅन करायची असते, तर तो बऱ्याच गोष्टींचा विचार करतो की त्या पेशंटची अग्नी कशी आहे, वय कसं आहे, काल कसा आहे, बल कसं आहे, प्रकृती कशी आहे आणि मग तो एक चांगल्या कन्क्ल्युजनवर येतो. हे पण युक्ती झालं ना, वेगवेगळ्या फॅक्टर्सचा विचार करून कन्क्ल्युजनवर येणे. रिसर्चमध्ये आपल्याला युक्तीप्रमाण कसं हेल्प करतं, आपण सगळं ऑब्झर्व केलेला डेटा कलेक्ट घेतो, मग सगळं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जे काय आहे सगळ्याचा विचार करून आपण कन्क्ल्युजनवर येतो. जे काय आपण ऑब्झर्वेशन डेटा कलेक्ट केला आहे ते पर जे काय ॲनालिसिस आहे आपल्याकडे स्टॅटिस्टिक्सवाला, सगळ्याचा विचार करून आपण एका कन्क्ल्युजनवर येतो. सो जरी आपल्याला प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश सगळ्यांचं नॉलेज असेल, पण आपल्याला युक्तीचं नॉलेज नसेल, आपल्याकडे युक्तीप्रमाण नसेल, तर मग ह्यांचा काहीच फायदा नाही. तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे की प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेशमधून ज्या गोष्टी कळल्यात त्या सगळ्यांचा विचार करून, त्यांना एकत्र विचार करून मग कन्क्ल्युजनवर येणं, ते तुम्हाला युक्तीमुळेच होणार. आता जे आपलं प्रत्यक्ष आणि अनुमान असतं त्याने आपण डायग्नॉस करतो, आप्तोपदेशने ट्रीटमेंट करते, पण युक्तीने डायग्नॉसिस, प्रॉग्नॉसिस आणि ट्रीटमेंट सगळं कळतं. आणि जर हे 3 प्रमाण तुम्ही अप्लाय केले विथ युक्ती तर तुम्हाला खूप सक्सेस भेटेल. म्हणजे त्याचे प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तोपदेश ह्यांचं नॉलेज आहे, पण ते तुम्ही युक्तीचा विचार करून, युक्तीचा वापर करून जर ह्याचा यूज केला तर तुम्हाला सक्सेस भेटेल. आता आजकाल जे काही एक्सपेरिमेंट्स केले जातात ते प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश आणि मेनली युक्तीप्रमाणच्या बेसिसवर केले जातात टू अटेंड द मेन गोल ऑफ लाईफ, दॅट इज धर्म अर्थ काम मोक्ष. मग नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ युक्तीप्रमाण. आता ट्रीटमेंटमध्ये कसं हेल्प करतं टू डायग्नॉस अँड ट्रीट. जेव्हा मल्टिपल दोष असतात, कन्फ्युजिंग सिम्पटम्स असतात, फ्यू ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात, त्या डिसीजमध्ये काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतात, पेशंटची प्रकृतीच वेगळी असती, तर तेव्हा डॉक्टरला डिसिजन घ्यावं लागतं बेस्ड ऑन त्याचं मेडिकल नॉलेज, त्यांचं एक्सपिरियन्स, त्यांचं इंटेलिजन्स, त्यांनी जे काही आधी ऑब्झर्व केलं आहे, जे काही आधी ॲनलाईज केलं आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून त्यांना एका इफेक्टिव्ह ट्रीटमेंटवर यावं लागतं. मग सेकंड इम्पॉर्टन्स सांगितलं आहे की युक्तीचा विचार करून, युक्तीप्रमाणाचा विचार करून आपण निदान आणि चिकित्सा करू शकतो. म्हणजे आता आपल्याला पर्टिक्युलर ग्रुप ऑफ सिम्पटम्स दिसत आहेत, सायन्स अँड सिम्पटम्स दिसत आहेत, ते सगळं एक ॲनालाइज करून, त्या सगळ्यांचा विचार करून, त्यांना एकत्र आणून मग डिसाईड करायचं की आपल्या ट्रीटमेंटचा कोर्स केवढे दिवस असेल, आपण कशी ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हे सगळं विचार करणं सायन्स अँड सिम्पटम्सच्या बेसिसवर. मग अजून सांगितलं जे आपलं षटक्रिया काल आहे, औषधी सेवन काल आहे, मात्रा सांगितलेली आहे, अनुपान सांगितलेलं आहे, हे सगळं पण युक्तीप्रमाणानेच ठरवलेल्या गोष्टी आहेत.